हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहण्यात हीच आपण आज एकदम जल्दी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण स्पेशल अशी थाळी तयार करणार आहोत महाशिवरात्रीसाठी. तर या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते पातेल्यात काढून घेतलं. त्याला छान असं आटून घेणार आहेत आपण. तर दूध आता हळूहळू आटतं आहे आपलं. आणि त्यानंतर मस्त अशी आपण त्याची बासुंदी करणार आहोत घरच्या घरी, अगदी बाहेरून आणल्यासारखी. त्यानंतर थोडंसं आटत आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटीभर साखर घातलेली आहे आणि केशर घातलेलं आहे. तर केशर दूध आपण तयार करणार आहोत. तर या ठिकाणी आता अजून थोडंसं आटू देणार आहे मी, त्यानंतर रेडी होऊन जाईल. तर एकाच वेळेला आपण दुसरीकडे पण आता दुसऱ्या रेसिपीसाठी आपण तयारी करतो आहे. तर इकडे मी वाटीभर शेंगदाणे घेतले, न भाजताच घेतले. ते मिक्सरला जरा फिरून घेणार आहेत आपण. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत आणि 1 वाटी साखरेला 1 वाटी पाणी घातलेलं आहे. ते व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आपल्याला. साखर चांगली वितळून घ्यायची आहे कढईमध्ये आणि 1 तारी असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे. पांढरंच नको म्हटलं तर थोडंसं कलरफुल छान वाटतं, म्हणून मग फूड कलर घातलेला आहे. थोडासा असा पिंक कलर येईल त्याला, अगदी थोडाच घातला होता. या ठिकाणी आता आपला पाक जवळजवळ रेडी होत आलेला आहे. त्या हाताला करून बघायचं आपण, लावून बघायचं जरा की एक तार तयार होते की नाही. आणि त्यानंतर मग खोबऱ्याचा किस आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं आपल्याला दाण्याचं कूट देखील घालायचं आहे. अर्धी वाटी, 1 वाटी खोबऱ्याचा किस आणि अर्धी वाटी दाण्याचं कूट व्यवस्थित कालून घ्यायचं आपल्याला. ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला ताटाला तूप लावून ठेवलं होतं मी, त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त अशी खोबऱ्याची बर्फी आपली झटपट रेडी होऊन जाते. थोडंसं उपवासाच्या दिवशी अगदी पौष्टिक पण असते, दमदार असते, चवीलाही छान लागते आणि पटकन होऊन जाते. तर या ठिकाणी बघा आपली खोबऱ्याची आणि खोबऱ्या शेंगदाण्याची बर्फी आपली तयार झालेली आहे. तर थोडंसं गार झाल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत त्याच्या वड्या. आता सगळीकडे मी अशी सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर हे बटाटे उकळून घेतले होते. आता बर्फी थोडीशी गार होईपर्यंत म्हटलं याचे सालं काढून घेऊया. तर इकडे बटाटे उकळून घेतले होते मी, सालं काढून घेते त्याची. आणि साबुदाणा वगैरे मी रात्रीच असा भिजत घातला होता. तर एका बाजूला म्हटलं चला आता हे साल वगैरे काढून घ्या. आता इकडे आपली बर्फी झालेली आहे गार, तर म्हटलं कट करून घ्यावी. खूप छान होते, नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर इकडे आता साबुदाणा छान असा भिजून गेलेला आहे. रात्री भिजवला म्हणजे खूप छान भिजून जातो, मऊसूत होऊन जातो अगदी. तर या ठिकाणी आता बाकीचा साबुदाणा मी काढून घेते, कारण वडे पण करायचे होते मला. मुलांना वडे खायचे होते साबुदाण्याचे. तर या ठिकाणी अर्धा राहू दिला आहे, अर्धा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता दाण्याचं कूट वगैरे घालणार आहे. त्यानंतर मिरची वगैरे घालणार आहे. तर मी बारीक करून घेतली होती मिक्सरला मिरची, आणि दाण्याचा कूट देखील बारीक करून ठेवला होता, तर तो पण घालते. त्यानंतर आपण जे बटाटा उकळून घेतलेला आहे, तो बटाट्याचं साल काढून ठेवले होते, ते 2 ते 3 बटाटे मी त्यामध्ये चुरून घेते. त्यानंतर एकत्र करून घेणार आहे. थोडंसं लाल तिखट देखील घातलं आहे मी, म्हणजे मग कलर पण छान येऊन जातो. आणि मिरची एवढी काही तिखट नव्हती, म्हणून मग थोडं लाल तिखट पण घातलं आहे. तर यानंतर मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि उपवासाची असल्यामुळे आपण बाकी काही जास्त यामध्ये जिन्नस घालू शकत नाही. तर सगळं आता हाताने एकजीव करून घेणार आहे. हाताने कालवलं म्हणजे कसं व्यवस्थित कालवून होतं. असा उंडा आता तयार करून घेतलेला आहे आणि पटापट हातावर करून घेतले वडे की मस्त तळायला मोकळं. आता एका बाजूला खिचडी देखील मला करायची होती, म्हणून मग ह्या साबुदाण्यामध्ये देखील दाण्याचा कूट, त्यानंतर मीठ असं सगळं कालून घेणार आहे. तर या ठिकाणी आता थोडासा काढून घेते. साबुदाण्याची खीर म्हटलं करता येईल आत्ता म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, तर थोडा साबुदाणा काढून घेतला आहे मी. तर आता यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहेत आपण. थोडा दाण्याचं कूट बारीक करून घ्यायचं जास्त आणि मग घालायचा, म्हणजे मग छान अशी मोकळी मोकळी होते खिचडी साबुदाण्याची. तर आता एकत्र कालून घेते. त्यामध्ये आपण आता मीठ घालून देणार आहेत. मीठ घातलं ना आणि थोडा वेळ राहू द्यायचं, म्हणजे मग मिठाचं जे मॉइश्चर आहे ते येतं आणि त्यामुळे अजून साबुदाणा मऊ मऊ होतो असा केल्यानंतर, असं रबरासारखा नाही होत. तर मीठ टाकून आपण त्याला कालून थोडा वेळ राहू द्यायचं आहे बाजूला, 1-10 मिनटं, म्हणजे मग
करताना साबुदाणा छान असा मऊ होतो. त्यानंतर इकडे भगरची मी छोटीशी भाकरी करणार होती. 2 ते 3 भाकरी केल्या होत्या मी भगरच्या. तर ते दाखवायचं राहिलंच तुम्हाला. तर काही नाही, जे आपण आधी अ, साबुदाणा वड्यासाठी जे केलं होतं ना, मी त्यामध्येच थोडीशी भगर घातली आणि त्याची भाकरी थापून घेतली. तर ही पण भाकरी छान लागते आणि दमदार असते. आपण बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकतो. तर नंतर साजूक तूप टाकून दोघंकडनं मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आपल्याला आणि आपली भाकरी देखील रेडी आहे. त्यानंतर वडे मी तळायला घेणार होती. वडे करून घेतले आणि ते एका बाजूला तळायला घेतले. एका बाजूला मी खिचडीची देखील तयारी करते तिकडं. मस्त मंद आचेवर आपण असे ब्राऊन कलरवर हे वडे तळून घ्यायचे. त्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर आपली थाळी अशी एक नंबर तयार होणार आहे. तर या ठिकाणी बघा, साबुदाण्याची खिचडी मी ताटात लावलेली आहे. त्यानंतर वडे साबुदाण्याचे लावले ताटामध्ये आणि आपण जी केशर दूध करून घेतलेलं होतं ते पण लावलेलं आहे. मस्त असं आटवून घट्ट झालेलं आहे. वरून मस्त असे बदामाचे काप मी टाकलेले आहेत. त्यानंतर दही घेतलं आहे त्यासोबत. साबुदाणा खिचडीसोबत खाऊ शकतो किंवा आपण नुसतंच आपल्याला खायचं असेल जेवण झाल्यावर तरी आपण घेऊ शकतो. त्यानंतर फळ पण घेतलेलं आहे, म्हणजे डांगर होतं ते कापून घेतलेलं आहे. मुलांना आवडतं म्हणून आणलं होतं मी आज. आणि नंतर भगरची भाकरी घेतली, त्यावर बटाट्याची भाजी. तर या ठिकाणी बघा, आता सगळं आपलं असं रेडी झालेलं आहे आणि त्यासोबत केळंसुद्धा दिलेलं आहे मी एक. आणि हो, या ठिकाणी ना मी बर्फी ठेवायची विसरलीच होती. मुलांनी खाण्यासाठी प्लेट तिकडे नेली म्हणून मला लक्षातच नाही. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.